सौरभ पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. आय थिंक त्यांना अगोदरच आम्ही ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा. कदाचित आज जर विजयी झाला बॉस फायटर संघ तर उद्या मोठा जल्लोष असेल छाया रिसॉर्टवर. त्याची सुद्धा तयारीमध्ये त्यांना करत. सौरभ पाटील असा खेळाडू आहे की जगत सरकार सुद्धा त्याचे स्टेटस ठेवतो बर्थडेचे. मोठा खेळाडू आहे. सगळे तुम्हाला ऑल इंडियामधले स्टार खेळाडू सुद्धा सौरभ पाटीलच्या वाढदिवसाचे तुम्हाला स्टेटस पाहायला मिळतील उद्या. सगळे मोठ्या मोठ्या स्टार खेळाडूंची नेहमी चर्चा असते सौरभ पाटील यांची. आणि खास करून बॉस फायटर संघाची संपूर्णपणे धुरा सगळी प्लेयरची जुळवाजुळव सुद्धा सौरभ पाटील यांना करावी लागते. संपूर्ण टीम मॅनेजमेंट टीमचा चेहरा भुवा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्यांचा नेहमीच हातभार खरं तर या स्पर्धेमध्ये लाभत असतो आम्हाला. तर जाऊया मॅचकडे आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा हर्षद मडवी यांचा आवाज. हॅलो, चला मॅचला होते सुरुवात. आणि चला रिची, निलेश, जितू 11 डोंबिवली आणि त्याचबरोबर युनायटेड ऐरोली. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. सामन्याला सुरुवात होतीये. दादा भोईर खिडूकपाडा गावचे खेळाडू ऑन द बॉलिंग मार्क आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. आई एकविरा 40+ टीम कडून. सचिन घरत आणि राजेश गायकर. पहिलाच बॉल ऑन साइडला. दोन धावा आहेत. 2 धावा मंडपाच्या आतमध्ये बॉल आला की 2 धावा आहेत. पहिला बॉल 2 धावा मिळाल्या. दादा भोईर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन या बॉलला परकटच्या साह्याने उडवलाय, परंतु पॉइंट मधून धावा मिळाल्या 2. आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉस त्या ठिकाणी संजय पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी मात्र थ्रो चांगला केला परंतु 3 धावा रोखू शकले नाही. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन बॉल जागीच थांबतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाईल. डॉट. दादा भोईर यांचा हा डॉट बॉल. 5 वर एकही विकेट गमावलेला नाहीये. राजेश गायकर आणि सचिन घरत ही सलामीची जोडी. आई एकविरा 40+ टीमच्या माध्यमातून बॉस फायटर पनवेल 40+ टीमच्या विरोधात खेळताना. दादा भोईर तयार. यावेळेस पाहू शकताय पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जाणारा हा बॉल आहे, त्यामुळे इथे वाईड मिळणार. एक्स्ट्रा धाव इथे मात्र नक्की मिळणार. टीमची टोटल झाली ती म्हणजे 6. 3 बॉल आतापर्यंत झालेत. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. जेवढं एक्स्ट्रा तुम्ही मात्र खर्च कराल तेवढं तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे. फुल टॉस होता ऑन साइडला. मिड विकेटच्या वरून हवाई हल्ला.
बॉल सीमा पार. हा षटकार ताकदवान फटका होता. राजेश गायकरच्या बॅट मधून आला हा षटकार. फुलटॉस बॉलला मात्र अगदी सहजतेने खेळलेत बेलवली गावचा खेळाडू. आज तालुका ओपनचं क्रिकेट खेळतोय 40+ मधून. हाफ ट्रॅकर बॉल. याही वेळेस बॉल थोडासा गुडलेन स्पॉटवरून बाउन्स होत चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. राजेश गायकर त्या ठिकाणी मात्र थोडस स्तब्ध राहिले, विचलित झालेले पाहायला मिळाले. दादा भोईर यांच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे. हाही बॉल ऑफस्टमच्या जास्त बाहेर निघतो आणि इथे वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव इथे मात्र पुन्हा एकदा खर्च केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. इथे काय घडेल यावरती मात्र भरपूर काही अवलंबून आहे शेवटच्या बॉलवर. ओ हाफ ट्रॅकर ऑन साइडला. पुन्हा एकदा ताकदवान फटका. राजेश गायकर यांच्या बॅट मधून निघाला तडाखा. षटकार. 19 फॉर नन. सोने ना सोने. बॉलरला बोलू दे, बॉल टाकायला बॉलर येत नाही. ऐलेश म्हात्रे उलवेगावचा खेळाडू आज 40+ खेळाडू म्हणून समोर आहे. स्लोवर डिलिव्हरी ऑन साइडला. पुन्हा एकदा तडाखा. बिग ब्लास्ट फ्रॉम द बॅटर सचिन घरत. तडाखेबंद सुरुवात राजेश गायकरने करून दिली. आता ती सुरुवात आता पुढे घेऊन जातोय सचिन घरत. लाजवाब बॅटिंग सध्या सलामीच्या जोडीने मात्र इथे साकारली आहे. बॅकफुटला जाऊन फक्त ढकलून दिले बॉलला. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ मिसफिल्ड आणि 2 धावा मात्र इथे मिळतीलच. ऐलेश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आहे. आणखीन एक चांगला फटका. कव्हर पॉइंटला बॉल जाईल. सिंगल त्या ठिकाणी आली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार. फिरलाय बॉल परंतु बॅकअप असल्यामुळे रन तिथे मिळणार नाही. एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली 28 रन. नाव ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत 3. अजून या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 मध्ये 9 धावा खर्च केल्यात ऐलेशने. उचललाय बॉल. पुन्हा एकदा बॅट खाली आलेल्या बॉलला एवढ्या सहजासहजी मी सोडणार नाही या धारणेने मात्र बॅटिंग करतोय बॅट्समन राजेश गायकर. रुचिरने कशावर मेसेज केले? काय रे राज, रुचिरने कशावर मेसेज केले? पर्सनल गेले का?
आणखीन एक बॉल ऑन साईडला जास्त खेळले जात आहेत. आपण पाहतोय मैदानावरती प्रचंड हवा सुटली आहे आणि या हवेचा फायदा मात्र उचलला जातोय बॅट्समन सचिन आणि राजेश यांच्या माध्यमातून. एक रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होण्या अगोदर मात्र थांबविले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई एकविरा 40+ टीमची टोटल आहे 35 रन अगेन्स्ट द बॉस फायटर पनवेल 40+. चला, रिची जीतू निलेश 11 डोंबिवली टीम आणि युनायटेड ऐरोली टीम दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे आपण. टायमिंग कितीला टाकला? कितीला यायचं? 8:30 यावेळेस मात्र आपण पाहू शकतो ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केल्या बॉलला 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला परंतु नाही. स्पष्ट नकार. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय आणि एकच धाव. एका धावेबरोबर टीमची टोटल झाली 30. नरेश बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश गायकवाड पारगावचा खेळाडू. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं. दादा भोईर आहेत तिकडे. त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल आणि इथून एक सिंगल रन कंप्लीट केली जाते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. एक एक धावाने मात्र या धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जाते. 2 धावा इथे देखील मिळतील कारण ज्या पद्धतीने बॉलला ढकलून दिलं, फक्त ड्राईव्ह केलं गॅपमध्ये, 2 धावा तिथून मिळणार आहे याची शाश्वती बाळगली. थोडा थकवा जाणवतोय आणि असायला देखील हवा. यावेळेस पदर पाहू शकता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल उचलून खेळायचा होता. पायावरचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन जाईल हा बॉल. राजेशच्या बॅट मधून आला आणखीन एक तडाखा षटकार. अगदी सहजतेने या बॉलला मात्र उडवले जात आहेत. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक चौकार. ओव्हर क्रमांक 3 संपली. 3 षटकांचा खेळ आता पूर्ण होतोय आणि टीमची टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 49 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. एकही विकेट न गमावता नॉट आउट पार्टनरशिप इथं बिल्ट झाली आहे आई एकविरा 40+ टीमसाठी.
तर पाहू शकता अजून धावसंख्येला प्रचंड गती मिळते. 57 झालेल्या आहेत. खरं तर युनायटेड ऐरोली आणि रेची जिथून निलेश 11 डोंबिवली टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. यस 57. हा 2 चौके आले ना, 49 होते 3 ओव्हरला. 57 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक अप्परकटचा फटका, क्लास बॉल चाललाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 रन, तिसरा चौकार. रिची रेची जिथून निलेश 11 डोंबिवली टीमचा कॅप्टन आलेला आहे. युनायटेड ऐरोली टीमचे कॅप्टन जिथे कुठे असाल कृपया आपण लवकर या. खरं तर तेजस दादा सकाळपासून सकाळी 9 वाजता सौरभ पाटीलची इथं उपस्थिती लाभली होती. कोणीच आलं नव्हतं, परंतु सौरभ पाटील आलं. 6 आलाय. ओके, तर सौरभ पाटील विषयी आपण चर्चा करत होतो. सकाळी बरोबर 9:05 सौरभ इथे हजर झाला. तेव्हापासून टीमची जुळवाजुळव करण्यापासून ते बॉसला सगळं अपडेट करण्यापर्यंत सगळं चालू होतं. सगळ्या गोष्टी अपडेट झाल्या. बॉल हवेमध्ये, पहिल्या विकेटची संधी, परंतु नाही. 2 धावा रोखू शकत नाहीत. आणि इथून मात्र पहा लेट अपील. त्यानंतर मात्र सांगितलं सौरभ पाटील यांनी की टीम्स आल्या तरी आयोजकांचा अजून पत्ता नाहीये. आणि सगळ्या मॅनेजमेंट करत असताना आता मात्र टीम जसा हवा तसा परफॉर्मन्स देत नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सौरभच्या मॅनेजमेंटवरती आता शंका उभी राहते. सौरभ पाटीलचा उद्या बर्थडे आहे, त्यामुळे छाया रिसॉर्ट उद्या बुक असणार आहे. ओ गुड बॉल डॉट. चांगली बॉलिंग या ठिकाणी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4थं षटक हाताळलं आणि या आदर्श ट्रॉफी मधील हा एक अनोखा विक्रम म्हणू शकतो आपण की 40+ खेळाडू खेळत असताना नॉट आउट पार्टनरशिप बिल्ड झाली. एकूण 70 धावा बनवल्या. 70 धावांचं टार्गेट इथं उभं असणार आहे ते बॉस फायटर पनवेल 40+ टीम समोर. या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया. डोंबिवली आणि ऐरोली 40+ टीमचे कॅप्टन कृपया लवकरात लवकर या टॉससाठी. डोंबिवली टीमचे कॅप्टन आहेत, त्यामुळे ऐरोली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या.
चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची, त्याचबरोबर मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकसाठी कैलासवासी सुनीता दीपक गोंधळी यांच्या स्मरणार्थ दीपक गोंधळी यांच्या माध्यमातून आम्हाला बक्षिसं प्राप्त झालेली आहेत. त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी कैलासवासी शांताबाई केशव म्हात्रे व कैलासवासी केशव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री रविकांत म्हात्रे यांनी मात्र आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कांती येतोय गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे, खूप चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. चला युनायटेड ऐरोली टीम, इट्स लास्ट कॉल फॉर यू. सुपर चांगली बॉलिंग सध्या होती. 70 धावांचं टार्गेट इथे मात्र आहे. येस, दोन्ही टीम इथे उपस्थित झालेल्या आहेत. डोंबिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि ऐरोली टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत. एका इथं तर विकेट मिळाली आणि टॉस सध्या या ठिकाणी मात्र होतोय, आपण पाहू शकताय. ऐरोली वॉन्ट्स कॉल आणि टेल इज द कॉल अँड टेल इट इज. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. टॉस जिंकला आहे युनायटेड ऐरोली टीमने. प्रतीक पाटील अर्थातच भाया, ओवळे गावचे खेळाडू प्रचंड उत्साही आहेत आणि सकाळपासून तसा कोणी डाळ भात कोण नाही खाणार. दाल खिचडी बोललेलो तुला. दाल खिचडी असते ना, ते एकाला पण दाना शिल्लक नसता राहिला. दाना शिल्लक नसता राहिला. मग रबर मी तर आपुसा घेतला मग आतड्याना बी लागणार. चला पहिला षटकाचा खेळ इथे सध्या संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 बॉस फायटर ओवळे. बॉस फायटर पनवेल 40+ टीम. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार आहे. इथेही पाहू शकता आपण, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॉल बॅटचा नीट कनेक्शन नाही, त्यामुळे फक्त एकच धाव इथून मिळणार. येस, बॉलर नेम संजय. हा, उचलून खेळ. हॅलो, उचलून खेळायचा होता, परंतु डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय.
4-1 या स्थितीमध्ये बॉस फायटर पनवेल 40+ टीम अडचणीमध्ये आहे, प्रचंड अडचणीमध्ये. इथे पाहू शकता आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलेत. रन मिळणार फक्त 1 आणि या एका धावेने फार काही होणार नाही आहे. तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. ज्या अर्थी बॅटिंग केली होती राजेश गायकरने, ज्या अर्थी बॅटिंग केली होती सचिन घरतने, त्याच पद्धतीची बॅटिंग तुम्हालाही करावी लागेल. इथे पहा ऐलेश खरं तर एकेकाळचा उल्वे गावचा असा खेळाडू होता, स्फोटक खेळाडू, ज्याने मात्र अनेक गोलंदाजांना धडक्या भरवल्या होत्या. परंतु आज वयाची 40 पूर्ण केल्यानंतर खेळावरती झालेला जो बदल आहे तो मात्र सर्वांच्या समक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग ऑफकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, बुवा आहेत त्या ठिकाणी. एकच रन इथे मात्र मिळते आणि 1 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 7. खरं तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय बॉस फायटर पनवेल 40+ टीमचा हा चुकला असंच आपण म्हणू शकतो. कारण 70 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता अपुरे पडताय यात शंका नाही. 7 झाल्यात फक्त, अजूनही 63 पाहिजे. म्हणजे 12 बॉलमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 10 षटकार मारायचे. आज मात्र खऱ्या अर्थाने विश्वचषक आपल्या भारतामध्ये दाखल झाला आहे. सकाळी ठीक 6 वाजता भारतामध्ये भारतीय टीम विश्वचषकासहित दाखल झाली. आता सायंकाळी 5 वाजता ते 7 वाजताच्या दरम्यान मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंतची ओपन बस रॅली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला ऐलेशच्या बॅटमधून तडाखा आणि इथे मात्र आला षटकार. फुलटॉस आणि इथून मात्र आणखीन एक षटकार. 6 धावा मिळतील. मरता क्या नाही करता असं म्हटलं जातं. मरता क्या नाही करता, आता सगळं जायज आहे. आणखीन एक चांगला फटका ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन पूर्ण केली आहे. भाया यांनी कॉल दिलाय, 2री रन होऊ शकते आणि 2 झाल्यात. 2 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली 21. अजूनही 9 बॉलमध्ये 49 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. उडवण्याचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये दिनेश बॉल खाली, कॅच इथे होते ड्रॉप. इथून मात्र डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. याही वेळेस चांगला फटका आहे, ऐलेशच्या बॅटमधून निघालाय. एक सिंगल धावाली, स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रतीक पाटील येथील स्ट्राईक वरती 1 धावेच्या मदतीने टोटल झाले 22.
प्रतीक पाटील असणार आहे स्ट्राईक वरती. बॅटची एज आणि विकेट किपर कडून थोडी चूक. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग केली होती ज्या पद्धतीने 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॉस फायटर पनवेल 40+ 22 वर 1 विकेट. बावीस वर 2 या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस फायटर पनवेल 40+ संघ. युनायटेड ऐरोली टीमने टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा. तर जो पण डिसिजन असेल त्या डिसिजन सहित मैदानामध्ये उतरा. इथे पहा अपील झाली आहे परंतु या अपीलचा फार काही परिणाम अंपायरवर होणार नाहीये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषार बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कोणतीही रन इथे मात्र मिळणार नाही. 1 रन. तेवीस धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 23 वर 2. प्रतीक पाटील साठी हा मोठा आव्हान होता. इथून मात्र ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि सामना जिंकलाय तो आई एकविरा 11 40+ संघाने. अभिनंदन आणि हार्ड लक बॉस फायटर पनवेल 40+ टीम. सौरभ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेमध्ये खरं तर फार काळ तग धरू शकली नाही.